माझे नाव संध्या. मी 25 वर्षांची आहे. मध्यम शिडशिडीत बांधा, गोरा रंग, 5 फूट उंची, उठावदार वक्षस्थळ आणि नजरेत भरणारा पार्श्वभाग. त्यामुळे कॉलेजमध्ये असल्यापासूनच माझ्या मागे मुलांच्या रांगा लागल्या होत्या. मी MSc कॉम्प्युटर झाल्यावर बँगलोरमधील एका IT कंपनीत गेल्या वर्षीच जॉब सुरू केला होता. दरम्यान गेल्या आठवड्यात माझ्या बाबतीत एक भयंकर घटना घडली. एका ट्रक ड्रायव्हरने माझ्यासोबत मजा मारली. ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. मी कोल्हापूरची. घरात आई, बाबा, भाऊ. मी दिवाळी सुट्टीला बँगलोरहून कोल्हापूरला आले होते. 8 दिवस आम्ही धमाल केली. माझा मामे भाऊ पण सुट्टीला आला होता. तो पुण्याला जॉब करतोय. सुरुवातीपासूनच मी त्याला आवडत होते आणि तोही मला. एकदा संधी साधून आम्ही दोघेच पन्हाळ्याला जाऊन रूमवर मजा करून आलो. त्याने मस्त केली होती मला. त्या धुंदीत 2 दिवस गेले. माझी सुट्टी संपली होती. मी STने बेळगावपर्यंत आणि तिथून स्लीपरने बँगलोर असा प्रवास करायचे ठरवून रात्री 8 वाजता बाहेर पडले. CBS वरून लगेच ST सुद्धा मिळाली. कागल MIDC पर्यंत जायला तिथं मोठा पोलीस बंदोबस्त होता. बेळगावमध्ये सीमा प्रश्नावरून महाराष्ट्राची ST फोडली होती. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या ST बसेस थांबवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी ड्रायव्हरला ST परत कोल्हापूरला घ्यायला सांगितली. मलाही घरी जाता आलं असते, पण माझे दुसऱ्या दिवशी ऑफिस असल्याने मी मिळेल त्या गाडीने बेळगावपर्यंत जायचे ठरवून तिथेच उतरले. माझ्यासोबत STतली सुद्धा अनेक माणसे उतरली. आधीची पण भरपूर होती, त्यामुळे गर्दी झाली होती. कुणी कारला हात करत होते, कुणी टेम्पोला. मिळेल ते वाहन पकडून माणसे प्रवास करत होती. काही ट्रकने सुद्धा जात होती. काही वेळ मी शांत थांबून विचार करत होते. इतक्यात एक ट्रक आला. त्याने अगदी माझ्या समोरच तो थांबवला आणि बेळगाव बेळगाव म्हणाला. तसे दोघे तिघे पुढे झाले. मीही मग निर्णय पक्का केला आणि ट्रकमध्ये चढू लागले. पण मी टाईट जीन्स घातली असल्याने मला पाय वर उचलता येईना. तेव्हा वरच्या एका माणसाने मला हाताने धरून वर ओढून घेतले. तेव्हा खालच्या एकाने मला खालून सपोर्ट करत चान्स मारून घेतला. मी वर चढल्यावर ड्रायव्हरच्या बाजूला जाऊन बसले. माझ्या पाठोपाठ भरपूर लोक ट्रकमध्ये चढले. ट्रकची केबिन खूप मोठी होती. ड्रायव्हर सीटच्या मागे एक मोठं बेडसारखं बाकडं होतं. त्यावर हे लोक फुल झाले. मी बसलेल्या बाकड्यावर 3 बायका बसल्या. मला सरकत सरकत अगदी ड्रायव्हर सीटला चिकटून बसावे लागले. ट्रक चालू झाला आणि गिअर टाकताना ड्रायव्हरचा हात माझ्या पायाला लागला. मी पाय आखडून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे संधीच नव्हती. गिअरचा दांडा अगदी माझ्या पायांच्या मध्ये असल्याने प्रत्येक वेळी त्याच्या हाताचा माझ्या पायाला कुठे ना कुठे स्पर्श होऊ लागला. सुरुवातीला मी तो टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर तो प्रयत्न सोडून मी निवांत बसले, कारण तो मुद्दाम करतोय असं वाटत नव्हता. तो ड्रायव्हर 40-45 वर्षाचा असावा. दाढी वाढलेली, राकट चेहरा, दणकट शरीर. तो शांतपणे रस्त्यावर लक्ष ठेवून ट्रक चालवत होता. निपाणीमध्ये काही माणसं उतरली तेव्हा मी थोडं बाजूला सरकले, पण पुन्हा तेवढीच चढली सुद्धा. मग मला परत तिकडेच सरकावे लागले. पुन्हा प्रवास सुरू झाला. तवंदी घाट सुरू झाला तसा ड्रायव्हरला वारंवार गिअर बदलावा लागू लागला. त्यावेळी तो काही काळ त्याचा हात गिअरच्या दांड्यावर तसाच ठेवू लागला. एकदा दोनदा माझ्या मांड्यांना त्याचा हात लागला आणि तो काही काळ तिथेच राहिला. त्याच्या राकट स्पर्शाने मी शहारू लागले, पण त्याने मात्र कोणतीच आगळीक केली नाही. मी मोबाईलवर रील्स बघत बसले. साधारण रात्री 11च्या सुमारास बेळगाव आलं. अधेमध्ये काही माणसं उतरली. त्याने मला कुठे जाणार आहे विचारल्यावर मी बँगलोरला जाणार असल्याचे सांगितले. त्यावर तो म्हणाला, ही गाडी तिकडेच जाणार आहे, येणार आहेस का ह्यातूनच? मी क्षणभर विचार केला. बुकिंग तर कसलंच केलं नव्हतं, शिवाय काही लोकही होतीच, आणि हायवेला उतरून स्टँडपर्यंत कसं जायचं हा प्रश्नही होताच. मग मी होकार दिला आणि ड्रायव्हर सीटच्या मागील बाजूला असलेल्या बेडसारख्या बाकड्यावर बसले. त्यावर अजून एक महिला आणि पुरुष देखील होते, तर पुढे आणखी 3. बेळगावामध्ये उतरून एका गाड्यावर ड्रायव्हरने चहा घेतला. तेव्हा खिडकीतून मी त्याच्याकडे पाहिले. तो मोबाईलमध्ये रील स्क्रोल करत चहा पित होता. त्याच्या बॉडी लँग्वेजवरून तो सुशिक्षित असल्याचा वाटत होता. चहा पिऊन झाल्यावर त्याने सिगारेट पेटवली आणि डीप कश घेऊन मान वर करून धूर सोडताना त्याची नजर सहज ट्रकच्या केबिनकडे वळली. क्षणभर आमची नजरानजर झाली आणि मी ती लगबगीने चुकवण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याच्याकडे पाहत होते हे त्याला कळलं असावं. परत त्याने इकडे न पाहताच सिगारेट संपवली आणि येऊन त्याने गाडी स्टार्ट केली. मी त्याच्या मागेच बेडवर मांडी घालून मोबाईल पाहत बसले.
हुबळीला माझ्या बाजूला बसलेले कपल उतरले तसे मी त्या बाकड्यावर आडवी झाले. माझी एक सॅक उशाला घेऊन मोबाईल बघत होते, मात्र मला काही वेळात कधी झोप लागली कळले नाही. झोपेत असताना माझ्या संत्र्यांवर कुणाचा तरी हात हळुवारपणे फिरत असल्याचे जाणवले. मी दचकून डोळे उघडले तर ट्रक एका सुनसान पेट्रोल पंपावर एका कडेला लावलेला होता. ट्रकमध्ये दुसरे कोणीच नव्हते आणि तो ड्रायव्हर माझ्या बाजूला बसून मजा घेत होता. मी दचकताच त्याने दुसरा हात माझ्या तोंडावर दाबला आणि बोटाने मला शांत राहण्याचा इशारा केला. मी प्रचंड घाबरले होते. ओरडण्याची इच्छा होती, पण भीतीने फक्त थरथरत राहिले. तो काही काळ माझ्याकडे शांतपणे बघत राहिला. माझी धडधड थोडी थांबल्यावर तो हात माझ्या तोंडावर दाबून ठेवूनच माझ्या कानाजवळ आला आणि म्हणाला, मी तुला दुसरं काहीही करणार नाही, घाबरू नकोस, फक्त मला हवं ते दे. मी मान नकारार्थी हलवत राहिले तसं त्याने त्याचा डावा हात माझ्या तोंडावर अधिकच घट्ट दाबून धरून उजवा हात संत्र्यावर दाबून फिरवू लागला. हा स्पर्श मगाशच्या स्पर्शापेक्षा वेगळा होता. माझ्याही नकळत संत्र्यांना तो राकट स्पर्श आवडू लागला. माझ्या पायांची चुळबुळ सुरू झाली. तसा त्याने तोंडावरचा हाताचा दाब सैल केला. मी आता ओरडणार नाही याचा त्याला अंदाज आला असावा. मग त्याने दोन्ही हाताचा मोर्चा संत्र्यांकडे वळवला आणि तो ओठाशी आला. त्याच्या उग्र दर्पाने मी क्षणभर शहारले, पण जसे त्याने खायला सुरुवात केली तशी माझी भूक वाढू लागली. नेहमी भजी किंवा वडापाव खाणारा तो, पण आज त्याला रसगुल्ले खायला मिळाले होते, त्यामुळे खूप मनापासून तो खात होता. मला आधीपासून मजा आवडायची, पण आजचे चित्र वेगळेच. मला केळ खायची इच्छा झाली होती, पण ओळख नाही, नाव माहीत नाही, तिथे ते मागणार कसे? थोड्याच वेळात त्याने पुढची तयारी केली. मार्ग रिकामा केला. त्याची गाडी देखील बाहेर आली. मी तशी गाडी पहिल्यांदाच बघत होते. त्या गाडीसोबतचा प्रवास, बापरे, खूप धक्के. कसे बसे मी तो प्रवास झेलू शकले. जेव्हा गाडी थांबली तोपर्यंत मी घामाघूम झाले होते. गाडीतले इंधन बाहेर पडले होते. तो समजूतदार होता, त्यामुळे ते माझ्या पोटावर पसरले. ते साफ करायला माझा हातही उचलता येईना इतकी मी त्या प्रवासात दमले होते. मी काही काळ शांत पडून राहिले. त्याने आवरून पुन्हा ट्रक चालू केला आणि आमचा पुढील प्रवास सुरू झाला. तर असा होता तो माझा प्रवास, अविस्मरणीय. त्यानंतर कित्येक गाड्या पाहिल्या, पण त्या गाडीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला माझा प्रवास नेमका कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि संत्रे आवडले असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब देखील करा. तुमचीच संध्या.